केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि या चर्चेचं कारण ठरलंय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेली एक पोस्ट। एकीकडे सुप्रिया सुळेंनी 50% जागा वाढल्यास आक्षेप नसेल अशी सकारात्मक भूमिका घेतलेली असताना रोहित पवारांनी मात्र 50% हे यश असल्याचं म्हणत विरोधात भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादीत आणि पवारांच्या कुटुंबात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून मतभेद असल्याचं दिसून येत आहे। पाहूयात। डिलिमिटेशन वरून पवारांच्या राष्ट्रवादीत फूट। सुळेंचे 50% जागा वाढीला समर्थनाचे संकेत। रोहित पवारांकडून मात्र आमिष म्हणत विरोध। डिलिमिटेशन विधेयकावरून कुटुंबातच मतभेद। 50%चा जो कॅप आहे योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेतील नेत्या सुप्रिया सुळेंचा हा दावा। देशात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सरसकट 50% मतदारसंघ वाढले तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा करू म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे। सुप्रिया सुळेंचे विधान म्हणजे सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकाबाबत सकारात्मक भूमिका असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण सुप्रिया सुळेंच्या याच 50%वरून समर्थनाच्या भूमिकेला आता त्यांच्याच पक्षातून विरोध सुरू झाल्याचं दिसतंय। कारण 50% जागा वाढीचं आमिष दिलं जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवारांनी डिलिमिटेशन विरोधात भूमिका जाहीर केली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे। यासाठी गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवून देण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं। मात्र या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण या विधेयकाला पाठिंबा दिला तर महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांची राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल। भौगोलिक सीमा किंवा घटनात्मक चौकटीचा विचार न करता केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही पुनर्रचना केली जाईल आणि आसाममधील मतदारसंघाची पुनर्रचना हे याचं उत्तम उदाहरण आहे। सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी 2016 पासूनच अनुभवी माजी अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोणत्या मतदारसंघाची कशी तोडफोड करायची याची रणनीती भाजपनं आधीपासून आखली आहे। आता केवळ हे विधेयक मंजूर होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे। तोपर्यंत विरोधकांशी सलोख्याचं नाटक केलं जाईल, विविध आश्वासनांची गाजरं दाखवली जातील, विरोधकांना विश्वासात घेतल्याचं दाखवलं जाईल आणि लोकशाहीच्या गप्पाही मारल्या जातील। पण विधेयक मंजूर होताच अंगावरील माशी झटकावी त्याप्रमाणे विरोधकांना बाजूला सारून हुकुमशाही प्रवृत्ती पुन्हा उफाळून येईल। याच प्रवृत्तीने संविधानावर घाला घालण्यासाठी एका बाजूला डिलिमिटेशन आणि दुसऱ्या बाजूला SIR अशी जोरदार तयारी सुरू केली आहे। हा डाव उधळून लावायचा की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विधेयकाला पाठिंबा देऊन तो यशस्वी होऊ द्यायचा याचा सर्वांनीच नीट विचार करण्याची गरज आहे। जय संविधान, जय लोकशाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारांनी थेटपणे डिलिमिटेशनच्या विरोधात भूमिका जाहीर केली आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचं डिलिमिटेशन संदर्भात वेगवेगळे सूर उमटताना दिसत आहेत। याच मुद्द्यावरून भाजप शिवसेनेनं पुन्हा एकदा रोहित पवारांना लक्ष केलंय। सुप्रियाताई आपल्या नेत्या आहेत, संसदेच्या नेत्या आहेत आणि तिथल्या कार्याध्यक्ष आहेत। संसदेमध्ये त्यांनी जी मागच्या वेळेला विरोध केला होता, भूमिका मांडली होती, तीच भूमिका त्यांनी कायम ठेवलेली आहे। महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पहिलं महिला आरक्षण घेण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं आहे। त्यांचा पक्ष महिला आरक्षणाला पाठिंबा देईल, परंतु डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये डिलिमिटेशन राजकीय असेल तर त्याचा विरोध होईल। डिलिमिटेशनचा प्रस्ताव काय येतोय, राज्यामध्ये 50% वाढवण्याचा येतोय का, तो आल्यानंतर विचार करू असं सांगितलंय। या देशामध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल, या देशामध्ये डिलिमिटेशन विधेयक मंजूर होईल। मुळामध्ये सुप्रियाताई सुळे यांनी देखील या विधेयकाला समर्थन देण्याची भूमिका बजावली, परंतु सुप्रिया सुळे विरुद्ध रोहित पवार असा सामना राष्ट्रवादीमध्ये सातत्यानं बघायला मिळतो। सुप्रियाताईंनी एखादा मुद्दा मांडला की त्याला विरोध करायचं हा रोहित पवारांचा अजेंडा झालाय, हा रोहित पवारांचा धंदा झालाय। राष्ट्रवादीने डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणं आणि एखाद्या माणसाने त्याला विरोध करणं हे चालतंय, परंतु निश्चितच शरद पवार साहेबांचा आदेश त्या पक्षामधले सर्वजण मानतील।
डिलिमिटेशनचं बिल हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे याची जाणीव राष्ट्रवादीच नव्हे तर उबाटाच्या लोकांना झालेली आहे, इतर लोकांना झालेली आहे. म्हणून आता हे बिल चांगल्या पद्धतीने बहुमताने हे पास या लोकसभेमध्ये होईल याबद्दल आता शंका राहिलेली नाही. सुप्रिया सुळेंनी 50% जागा वाढीला समर्थनाचे संकेत दिल्यानंतर रोहित पवारांनी थेटपणे विरोधाची भूमिका घेतल्यानं पक्षातील मतभेद समोर आले. पण पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र आता पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयकाला पक्षाचा विरोध असल्याचं जाहीर करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर गिरीश महाजनांनी हा त्यांच्या पक्षाचा आणि कौटुंबिक विषय असल्याचं सांगत रोहित पवारांना टोला लगावलाय. सुप्रियाताईंनी असं सांगितलं की त्याच्यात जर त्यांनी काही बदल केले तर इंडिया आघाडीत आम्ही त्याच्यावर चर्चा करू आणि सकारात्मक वाटलं तर आम्ही इंडिया आघाडी म्हणून निर्णय घेऊ. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इंडिव्हिज्युअल निर्णय घेणार नाही तर तो इंडिया आघाडी म्हणून घेईल हे सुप्रियाताईंनी अगदी स्पष्ट केलेलं आहे. आणि इंडिया आघाडींनी याच्या अगोदर त्याच्या विरोधात मतदान केलेलं आहे. आता त्यांनी जर बिलामध्ये काही बदल केले, विरोधकाचं जर काही मत घेतलं, जाणून घेतलं, जे काही ते घेणार नाहीत तर त्याच्यावरचा प्रश्न आहे पुढचा. पण आज तर आम्ही त्या बिलाच्या विरोधातच आहे. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांनी भूमिका काय घ्यावी, काय घेऊ नये, त्यांच्या आपसामध्ये काय मतभेद आहेत. कारण रोहित पवार सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींना विरोध करतायत आपण बघितलं असेल. आणि विलिनीकरण करायचं की दोन्ही पक्षाचं त्यावर त्यांचा आक्षेप आहे. आमच्या सोबत यायचं की नाही महायुतीसोबत, याबाबतही त्यांचं काही वेगळं मत आहे. ते त्यांचं वेगळं मत आहे. पण मला वाटतं हा त्यांचा कौटुंबिकी प्रश्न आहे आणि पक्षांतर्गत प्रश्न आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी मिळवण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी काही विरोधी पक्षांना आपल्या बाजूनं वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा डिलिमिटेशनच्या बाजूनं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुद्धा सत्तेच्या दिशेनं वाटचाल असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच की काय आता रोहित पवारांनी सुद्धा त्यांच्या सरकार विरोधातील भूमिका जाहीर करत भाजपसोबत जाण्यास एक प्रकारे नकारच दिलाय का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.